नमस्कार मंडळी, मंथन सावंतांचं मंथन. तर या माझ्या नवीन व्हिडिओ तुमचं स्वागत असा. आज आम्ही सगळे आवडातले बरोबर जमान चाललो असतो ते म्हणजे रांगणागड. आम्ही ह्याच्या आधी पण पहिले गेलेलो, ते का झाले आता 4 वर्षा. तर म्हटलं पाऊस पण कमी असा, तर म्हटलं जरा फेरफटको मारून येऊया. तर आज आम्ही रविवारी चाललो असू रांगणागडार. तर वाजलेले 7:15 आणि मी आणि ते आता गेलेलो असू. बाकीचे 7 वाजता येतले होते, पण अजून त्यांची जागमाग खय नाही असा. तर बघा अजून टोटल आम्ही 8 जण असू. आता येतात बाकीचे हळूहळू. तर जमासरांची वाट बघे आणि आता थोड्या वेळ सुटाया रांगणागडार. ह्यो आमच्या आवडातनं दिसणारो सुंदर असो नजारो. आमची मित्रांबरोबरची रात्रीची मैफिल हैसरच ह्या जांभळीकडे असता. सकाळी सकाळी येणाऱ्या पक्ष्यांचा आवाज मन प्रसन्न करून टाकता. रॉकी आमच्या माहीत झालेला असा, गाडी काढली म्हणजे हे काहीतरी फिराक जातात. त्यामुळे तो पप्पांगा जबरदस्ती गाडीकडे घेऊन इलो. आणि माणसं आमची 7:30 पावणे 8 गेलेली होती बघा. ही अजून येतं, एक बूट घालून गेलो तो अजून येऊन अर्धा झालो. ही आमची सुंदरवाडी म्हणजेच सावंतवाडी. सावंतवाडीचा ह्या तळा सावंतवाडीचा खरा सौंदर्य असा. आम्ही टोटल 8 जण जाऊ सुटलेलो. त्यातले 6 जण आम्ही 4 व्हीलर मध्ये होतो, तर 2 जण पाठीमागनं गाडीने येऊ होते. सावंतवाडी ते रांगणागड ह्या अंतर 29 किलोमीटर एवढा असा. रांगणागडावर जाऊ आकेरी, कोलगाव, माणगाव, नारूर हे सगळे गाव भेटतात. सावंतवाडीतनं सरळ इल्यात काय आकेरी डेट्यावरनं राईट मारू होयो. ह्यो सरळ रस्तो माणगावात जाता. आम्ही आता गेलेलो असं माणगावात. म्हटलं चिकन घेऊया. आमच्याकडे चिकन दुकान उघडा नव्हती. म्हटलं इकडे जाता भेटतली, तर एक चिकन दुकान उघडा भेटलेला. बघूया आता चिकन घेऊया. वरती गडावर चिकन करू जो बेद असा. तर चला तर घेऊया चिकन. एके चिकन सेंटर हय 260 रुपये नेट चिकन होता. माणगाव बाजारपेठेत आम्ही नाश्ता करू थांबलो. म्हटलं आता गड चढवतो असता तर काहीतरी खाऊन जाऊ कसं या. मांसाहारी प्राणी बघा, मांसाहारी. गडावर जायच्या आधी रगडतात. चढतले का नाही ते काय माहित ना. ते 3 जण मांसाहारी होते, तर आम्ही 3 शाकाहारी होतो. म्हटला वडा मिसळ घेऊया. टोमॅटो, काकडी आणि लिंबू ह्या घेऊन आम्ही निघालो आता पुढच्या प्रवासात. मूर्तिमंत रांगणागडाची सफर ही तुमच्यामुळेच गोड होतली, त्यामुळे व्हिडिओ नक्की पूर्ण बघा. सरळ जाऊया. तुम्ही पण येतात का? चला. रांगणागडावर जाताना पण घनदाट जंगल भेटता. ह्या जंगलातनं प्रवास करू पण एक वेगळीच मजा असा. कारण या जंगलातनं रस्तो काढत काढत जाणं ही सुद्धा एक वेगळीच मजा असा. ह्या कमानीकडनं आज जाऊया. ह्यो सरळ रस्तो डायरेक्ट रांगणागडाच्या पायथ्याशी जाता. आपल्या कोकणात प्रवास करताना जरा सुखरूपच करा. कशा ह्याचा उत्तम उदाहरण म्हणजे ह्या दृश्य. आमची गाडी हळू होती, त्यामुळे होणारा अपघात टळलो. नाहीतर इकडे मोठा ऍक्सिडेंट होताला होता. त्यामुळे आपल्या कोकणात गाडी चालवताना जरा हळूच चालवा. कारण आपले गाव छोटेसे असत आणि रस्ते पण बारीक असत, त्यामुळे अपघात होऊ शकता. त्याच्यामुळे आपल्या जीवाबरोबर दुसऱ्याचा जीव धोक्यात घालवू नकात. समोरच्या धोक्यात हरवलेलो डोंगर दिसता, तो म्हणजे रांगणागड. शेवटी आम्ही 1.5 तासाचा प्रवास करून रांगणागडाच्या पायथ्याशी पोचलो. रांगणागडाच्या पायथ्यात मोठी कमान असा. ह्या कमानीच्या बाजूकच पार्किंगची खूप मोठी व्यवस्था केलेली असा. गाडी पार्किंग करू कुठच्याही प्रकारची फी हैसर घेतली जाणार नाही. आमच्यासोबत येणारे 2 जण अजून येऊकच नव्हते. म्हटलं त्यांची जरा वाट बघाय आणि नंतर सुरुवात करूया. नमस्कार मंडळी. तर आम्ही आता पोचलेलो असो गडाच्या पायथ्याशी. इकडनं ट्रेक सुरू होता. जर तुम्ही सावंतवाडी मार्गे जर गेल्यात तर इकडनं ट्रेक सुरू होता. तर चला तर जाऊया, आता ट्रेक सुरुवात करूया. आमच्या 2 जण येऊचे पायट्रे होते म्हणा. आम्ही त्यांची वाट बघतो असो. खूप वेळ झालो. आज येतच असत. आज रविवार असल्यामुळे पब्लिक पण खूप असा गडावर. तर आम्ही आता नुकतेच खालती लिहिलो असो. तुम्ही गाडी बघू शकता कितके असत ते. ह्यो इकड जवळच्या माणसांका एक उत्तम किल्लो असा, जो ट्रेकसाठी चांगलो असा. आणि जर तुम्ही ट्रेकिंगला सुरुवात करत असाल तर ह्या गडापासून तुम्ही सुरुवात करू शकता. कारण खरंच गड मस्त. आम्ही 4 वर्षापूर्वी ह्या गडावर लिहिलो, तेव्हा थंडी लिहिलो आम्ही. आता पहिल्यांदा आम्ही पावसात गेलो असतो. तर बघूया कसा वातावरण असतं, काय व्ह्यू भेटतात ते. तर व्हिडिओ तुम्ही नक्की कंटिन्यू बघत राहा, स्किप करू नका. रांगणागड ह्यो फॉरेस्टच्या ताब्यात येता.
रांगणागडाच्या आजूबाजूचा परिसर एकदम स्वच्छ ठेवलेला असा. बरोबर 2 पोरगे होते त्यांना आता 1 तास झालो ते येतात. तोपर्यंत म्हटलं बॅट बॉल खेळूया. बॅट बॉल आम्ही हाडलेलोच. आमका माहित आमका वरती खेळायचं होता तसं पण बॅट बॉल. तर म्हटलं जरा खालते खेळूया. तर तुम्ही पण बघा आमची बॅटिंग जराशी. गडाच्या पायथ्यात क्रिकेट खेळाक बरा वाटा होता. फक्त भीती एका गोष्टीची होती की कुठच्या गाडीची काच फुटता कामा नये. मी त्यांना सांगून ठेवलेलं जर एखाद्या गाडीची काच फुटली तर आपण सरळ घराक जाऊया आणि गडावर नंतर येऊया. बेळगावचो एक मोठो ग्रुप रांगणागडावर जाऊ इलेलो. नमस्कार मंडळी. आमका सावंतवाडी 1.5 तास तरी लागलो येऊया गडावर. ह्या गडाचं नाव दुसरा प्रसिद्ध गड पण म्हणून प्रसिद्ध असा. तेव्हा ह्या गडाचं नाव प्रसिद्ध गड हा छत्रपती शिवाजी महाराजांनी ठेवलेला होता. नंतर रांगणाई देवीच्या नावानं रांगणागड असा म्हटलं जातं ह्या गडात. नाहीतर या गडाचं नाव प्रसिद्ध गड असं पण शिवकाळात दिलेला असा. तर मंडळी तुम्ही जर गडावर जात असाल किंवा कुठं ट्रेक करत असाल तर तुमका सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे पायात शूज होय, एक ट्रॅक पॅन्ट आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे काठी घेऊन चढाक बरी पडता. जरी मग रस्ते बुळबुळीत असतात किंवा काय वाटतं तर काही टेकून जाऊ भेटता. त्यामुळे हे एवढी गोष्टी म्हणजे होयच ट्रॅक करताना एवढं लक्षात ठेवा. धन्यवाद. रांगणागडाचो पायथ्याकडचो परिसर एवढो स्वच्छ असा की खराच शासनाक मानू हया. ह्यात गडकऱ्यांचो पण मोठो हात असा. त्यांच्या सहकार्यामुळे या सगळा शक्य असा. रांगणागडाचो ह्यो पूर्ण ट्रेक 5 किलोमीटर अंतराचो असा. 5 किलोमीटर वरती चढावया. सुरुवातीक तुमका जाताना 2 वाटे दिसतले. सरळ वाट गेली असा ती थेट रांगणागडावर जाता. दुसरो रस्तो जंगलात जाता. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आवडत्या किल्ल्यांपैकी रांगणागड ह्यो पण एक आवडतो किल्लो असा. रांगणागडावर जे कोण येतात त्यांना एवढीच विनंती असं की कृपया कचरो करू नका. कारण तुम्ही जर इकडे येऊन गेलं असताना तुमका माहितच आहे गड कसो असतो. इकडचा परिसर पण तुम्हाला कसं होतो माहितच आहे. त्यामुळे ह्याची सुरक्षा करणं आपल्या हातात असतं. त्यामुळे जर तुम्ही काय प्लॅस्टिकचं घेऊन असाल तर तुमच्याच बॅगेतनं पुन्हा रिटर्न घेऊन जावा. कृपया करून कचरो करू नका. एवढीच विनंती आहे तुमच्याकडे. कुठच्या पण ट्रेकची चांगली सुरुवात हो याचा उत्तम उदाहरण म्हणजे हो साकव आणि या साकवाच्या बाजूक असलेलो वॉटरफॉल. वॉटरफॉल एवढं सुंदर असा की बघितल्या मन एकदम प्रसन्न होता आणि गड चढताना जो कंटाळो असं वाटता तो निघून जाता. रस्त्यात वाटे येताना खूप नैसर्गिक ठिकाणं बघण्यासारखी आहे. त्यातलं म्हणजे वॉटरफॉल मस्तच दिसता. सुरुवात तुमची चांगली होतली या गडावर जातानाची. त्यामुळे मन प्रसन्न होतला. कारण सुरुवात एवढी चांगली होता ह्या वॉटरफॉल पासनं. तुमका बघून तुमचं मन खुश होतला. तेव्हा नक्की पावसात ह्या गडावर व्हिजिट करा असं माझं म्हणणं असा. बघू शकता तुम्ही व्ह्यू. सुरुवाती भेटणार वॉटरफॉल ट्रेकची सुरुवात एकदम मस्तच करून टाकता. जिंका कोणाक ट्रेक करतो नसत किंवा गडावर जायचा नसत ते ह्या वॉटरफॉलकडे मस्तपैकी जेवण वगैरे करतात आणि आपल्या दिवसाची एन्जॉयमेंट करतात. आम्ही बरोबर 10:15 वाजता गड चढाक सुरुवात केली. जे कोण सोलो ट्रिप करतात किंवा सोलो ट्रेक करतात त्यांच्यासाठी हो एक मस्त स्पॉट असा. ह्यो जो सिमेंटचा रस्तो तुमका दिसता तो अर्ध्यापर्यंत पण नाही असा, थोडंसंच केलेलो असा. तोपर्यंत सिमेंटचा रस्तो आणि पुढे पूर्ण पायवाट असा. त्यामुळे येताना जरा सावकाश आणि सांगितलं तसं हातात एक काठी वगैरे असन दे. कारण पूर्ण जंगल एरिया असा. ग्रुप असलो तरी आपली काळजी आपण घेऊ. त्यासाठी काठी आपल्याकडे ठेवा एक. तर सोय होईल गडार तर यश दळवी यांच्यावर संपर्क साधू शकतात. ते ऑनलाईन ऑर्डरवर लाकडा पोच करू शकतात. गडार जाताना वाटेत गवरेडाचा तोंड मिटलेला मिळेलो गवरेडो आता वाटेत होता कोण ठेवलेला. एवढा मोठा असला अंदाज याचा मोठा असला अंदाज लागा की गवरेडे आपल्याकडे मोठे असतोच. त्या बघा आमच्या ग्रुपात सगळ्यात लास्ट मीच चालतोय असं आहे. कारण मला फास्ट जमणार नाही. तुमका पण माहित आहे जर माझं ऑपरेशन झालं होता त्यामुळे. आणि ऑपरेशन 1 वर्ष झालेलं असा. त्यामुळे दम लागता. पहिला चढा वगैरे काय वाटा नाही, चलाक पण काय वाटा नाही. पण आज सध्या दम लागता. पण छत्रपती शिवाजी महाराजांचं किल्लो असं त्यामुळे चढाकच होया. हळूहळू काय होईना पण आम्ही चढतलो. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आपण जो ट्रेक करतो तिकडे अजिबात नेटवर्क येणार नाही. पण तुम्ही जर गडावर गेलात तर गडावर जिओ आणि BSNL ह्यांका नेटवर्क असा. पण तुम्ही एखादं असं फोन ठेवा जेणेकरून आपणाला जर काय झाला तर फोन लावून भेटत. कारण या मधल्या रस्त्यात अजिबातच नेटवर्क नाही. तरी पण BSNL ला जरा नेटवर्क येता.
वरती चिकन करूचो बेद हा. आता आमका वाजले तिकडे 10:30. आता बघूया आम्ही कधी वरती जातो आणि चिकन करतो ते, कारण आधीच उशीर आलेलो हा. पण असं ना एक दिवस तर पूर्ण जातलोच, त्यामुळे काही जास्त विचार करता म्हणे. बघूया किती वाजता वरती पोचतो ते, लगेच वरती जाऊन जोक करून घेऊया. चिकनाचं बेद हा, तुम्ही पण जोक घेऊ शकतात. गव्हर्नमेंटने जी केलेली पायवाट होती ती इथपर्यंत येऊन संपता आणि पूर्ण दगडी रस्तो सुरू होता, जो खरो ट्रेक मानला होता. हे बघा, ह्यो रस्तो इकडे संपता तरी 10 ते 15 मिनटं लागतात ह्या रस्ता संपापर्यंत. रस्ता चांगला असा, त्याला काय बरा पडता. आता खरो ट्रेक सुरू होतो, जो पूर्ण जंगली रस्तो असा, जंगलातून जायचो रस्तो असा, खडका जमीना, दगड वगैरे असत. त्यामुळे आता खरी ट्रेकला सुरुवात झालेली आहे असा. तर घनदाट जंगल बघून छत्रपती शिवाजी महाराज आपल्या सह्याद्रीक असे म्हणत असत की, आमच्या या सह्याद्रीत कल्पनेचा घोडा नाचवणे पण खूप अवघड आहे, कारण आपलं सह्याद्री एवढं सुंदर असा आणि तो शत्रूसाठी एकदम घातक पण. दम म्हणून वाटला असतं किती डेंजर चढण असतं ती, पण एवढी डेंजर नाही असं खरी म्हटलं तर. कारण मी जरा सध्या ऑपरेशन झाल्यामुळे जास्त फास्ट चालू शकणार नाही, म्हणजे खरेच बरे असतं. त्यांना हे गड चढा काय मोठं असं नाही, तुम्ही आरामात इझी 1.5 तासात पोहोचू शकता वरती. आणि आम्ही जरा लेट पण 10 वाजता सुरू केला वरती चढाक, त्यामुळे हो दम लागता असा. जर सकाळी जर सुरू केला असता तर एवढा दमा झाला नसता, कारण तुम्ही वातावरण बघू शकता मस्त पावसाचा. पाऊस पडक ना, पाऊस जरा कमी आहे आता, एक बरा पण असा पाऊस कमी असा तो. आणि मग सगळ्यांना एक विनंती असा की पाय टाकताना जरा जपान टाका, कारण पूर्ण रान इलेलं असा, सगळी रानवड असा सगळी, त्यामुळे जनावर असू शकतात, कारण पूर्ण जंगलच असा या, त्यामुळे कुठल्याही प्रकारचा जनावर असू शकता. त्यामुळे आपल्या सेफ्टीसाठी काठीचा यूज करा, काठी वापरा आणि जपान पाऊल टाका. ह्यो किल्लो 12व्या शतकातलो असा. शिलाहार वंशाचो राजा भोज यांनी ह्यो किल्लो बांधलो. रांगणा किल्ल्याची निर्मिती ही सह्याद्रीच्या पर्वतरांगांवर लक्ष ठेवण्यासाठी, तसाच सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर यांच्या सीमांवर लक्ष ठेवण्यासाठी केलेल्याने. ह्यो नजारा तुमका फक्त पावसाळ्यातच भेटलो, त्यामुळे शक्यतो तुम्ही ह्या रांगणा किल्ल्याक पावसाळ्यात भेट द्या. रांगणा किल्ल्याची उंची ही 2227 फूट एवढी असा, तर रांगणा किल्ल्याची रुंदी ही 679 मीटर एवढी असा. इसवी सन 1470 मध्ये ह्यो किल्लो बहामती वंशाचो राजा मोहम्मद गवानने ह्यो किल्लो जिंकून घेतल्यान. नंतर आदिलशाहीच्या काळात ह्यो किल्लो सावंत राजांच्या ताब्यात गेलो. 1666 मध्ये विजापूरकर आणि देसाईंच्या सैन्यांवर हल्लो करून छत्रपती शिवाजी महाराजांनी रांगणा किल्लो आपल्या स्वराज्यात आणलो. रांगणागडाचो इतिहास खूप प्राचीन असा, तसंच तो किल्लो पण एकदम सुंदर असा. वरती येऊ प्रॉपर 1.5 तास लागतात, 1.5 ते 2 तास लागतात वरती येऊ. जर तुम्ही कंटिन्यू चाललं गेलात तर आरामात पोहोचताला 1.5 ते 2 तासाच. मी आपलं थांबत दिले, मला उशीर झालो. माझ्याबरोबर सगळे पोचले पण हळूहळू चाललं असं. आणि थोडंच अंतर राहिला असं आता गडाचा. किल्ल्याच्या बरोबर आम्ही आता एकदम जवळ असू. क्लायमेट मस्त जा, पण बघितलं असतं व्हिडिओमध्ये. आज असा इला बरं वाटतं, कारण पाऊस पण कमी आहे, क्लायमेट पण मस्त आहे, भारी वाटतं. हा बघा, आपण किती लहान असू ह्या कातळाकडे बघून आपण कळता. आमची मंडळी पोचलेली आधीच, अर्धा तास तरी आधी येऊन पोचलेली होती. मी आपलं हळूहळू तुला दिलं. छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती संभाजी महाराज की. कोकणात आणि सह्याद्रीक स्वर्ग कशाक म्हणतात ह्या इकडे इल्याशिवाय आणि ह्या अनुभवल्याशिवाय आपण कळायचा नाही. ता तुम्ही अनुभवा. रस्तो आहे ना थेट डायरेक्ट गडावर होता. आणि सेम असं बघितलं रायगड सारखं स्पॉट रायगड किल्लो बघितलं असतो, त्या साईडून जाऊ जशी वाट असा, सेम वाट त्या गडावर जाताना आपण वाट सेम असा बघू शकतात. 12व्या शतकात ह्यो पूर्ण कातळ फोडून ह्यो तयार केलेलो रस्तो असा. 8 फूट रुंदीचो ह्यो रस्तो तेव्हा कातळात फोडून तयार केलेलो असा. ह्यो रस्तो एकदम कडेक करूचा पण एक वेगळाच कारण असा, कारण जेव्हा गनिमीकडनं येत तेव्हा वरनं तेलाचो किंवा दगडांचो मारो केलो जायचो, त्यामुळे शत्रू दरीत पडान मरण जायचो. आता मी ते पहिल्या दरवाजाकडे, ह्यो किल्ल्याचा पहिला दरवाजा असा, जो सावंतवाडी मार्गे जर इलात तर तुमका ह्यो दरवाजा पहिला भेटता ह्या साईडीन.
हे बघा. पहिलं भेटता तो म्हणजे गणेश दरवाजो. मस्त बारीक बारीक झरे असत, त्यामुळे गडावर पाण्याची कमतरता अजिबात नाही हा. मे महिन्यात पण पाण्याची कमतरता नसताच ह्या गडावर. असे आपले किल्ले तेव्हा बांधलेले होते, एकदम सर्व दृष्टीन सोयीस्कर असे किल्ले होते पूर्ण आपले. त्याचा उत्तम उदाहरण म्हणजे पाणी. ह्यो जो दिसता तो म्हणजे किल्ल्याचो दुसरो दरवाजो, ते का हनुमंत दरवाजो असा म्हणतात. रांगणागडाच्या पायथ्याक मिळालेले हे 2 तोफे असत. गडावर एक मला बरं वाटलं की गडावर पूर्ण सरकारचं लक्ष असा, कारण पूर्ण गडावर साफसफाई असा. पुन्हा प्रत्येक जागेवर बसा बेंच वगैरे स्वच्छ असे असत, मग तुटलेले वगैरे असे नाही असत. प्रॉपर स्वच्छ बेंच वगैरे बसा वगैरे असत. त्यामुळे शासनाचं ह्या गडावर लक्ष असा म्हणा हरकत नाही. आणि गड पण एकदम सुंदर असा आपलं, त्या नक्की व्हिजिट करा. ह्यो रांगणा किल्ल्याचो तिसरो दरवाजो. ह्या दरवाजाचा बांधकाम अजून असा तसा असा. ह्या दरवाजाच्या बाजूक एक बुरुज असा. दरवाजाच्या पाटकडे निंबाळकर वाडो असा. तसाच त्याच्या बाजूक एक प्राचीन विहीर पण असा. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावलांनी पावन झालेलो ह्यो रांगणा गड असा. लास्टला रोलेलो असू मी, अनिकेत आणि यश पहिल्यांदा येलो वाटतं. अनिकेत पण पहिल्यांदा येलो. हा हो पहिल्यांदाच दोघे पहिल्यांदा दिलेले असत. आमका येऊन पण 4 वर्ष झाली, पण त्यामुळे थंडी दिलेली तेव्हा. पावसातलं जरा वातावरण चांगलं असा आणि व्ह्यू पण मग आता बघतात कसे असत ते, एक नंबर सगळे. तर तुम्ही पण येलं तर पावसाळ्यातच या. पाऊस कमी असता ना शक्यतो, तर तुम्हाला बघू भेटलं सगळ्या काय. त्या वरती वारो असता. आजचा क्लायमेट एकदम मस्त, आमका जसा होया होता तसा क्लायमेट असा. ह्या असा रांगणागडावरचा प्राचीन असा तलाव, जा अजून पण सुस्थितीत असा. तलाव मस्त, नावची वगैरे सोय मस्त आहे सर, नाव वगैरे. आणि बाजूकच जेवण वगैरे तुम्ही करू शकतात. आता आमची मंडळी नक्की खाई गेली ते माहीत नाही, पण आम्ही जेव्हा गेल्या वेळी इलेलो तेव्हा आम्ही ही जागा दिसता थंयसर जेवण केलेला झाडांच्या मध्ये. ते चुली पण असत, कारण जे कोण येतं तिकडे जेवणच करतात प्रॉपर. गडावर जर तुमका जोक करूचा असला तर ह्यो स्पॉट एक नंबर असा, कारण हैसर पाणी पण उपलब्ध असा. तलावाच्या बाजूकच एक महादेवाचा छोटासा प्राचीन मंदिर असा. आणि ही जी वाट असा ती रांगणाई देवीच्या मंदिराकडे जाता. त्या किल्ल्यावर खूप मंदिरं असत. एक रांगणाई देवीचं मंदिर असा, एक महादेवाचं मंदिर असा, गणेश मंदिर असा, आणि सगळी जुनी शिवकाळातली मंदिरं असत प्रॉपर दगडाच्या बांधकामातली. ती तुमका ह्या व्हिडिओच्या माध्यमात बघू भेटतली. तो व्हिडिओ बघत राहा. आणि हा वातावरण तुम्हाला कसा वाटतं तर कमेंटमध्ये तुम्ही सांगा. व्हिडिओत बघून कसा वातावरण वाटता, काय क्लायमेट असा, तुम्ही कमेंट करून सांगा. आणि तुम्ही पण एकदा तरी ह्या गडावर व्हिजिट करा, आणि पावसाळ्यात करा. तुमका पण असा क्लायमेट बघू भेटला. वॉटरफॉल वगैरे खूप असत. तुम्ही सोलो ही कातळ दगडातनं जाणारी वाट ही थेट मंदिराकडे जाता. ही वाट दिसतं तशी सोपी नाही असा, आणि सरळ मंदिराकडे फिरान जाऊची काहीच गरज नाही असा. ही जी वाट दिसता त्याच्या उजव्या साईडी खाली रस्तो गेलो असा. तिकडनं खाली उतरलात की तुम्ही लगेच मंदिराकडे पोहोचतलात. रांगणाई मंदिराच्या समोरच 15 फूट उंचीची दीपमाळ थाटात उभी असा. पहिल्या बघितलेल्या तोफांपैकी तिसरी तोफ ही मंदिराच्या समोर ठेवलेली असा. मंदिराचं बांधकाम या खूप प्राचीन असा. त्याचे अवशेष तुमका हैसर दिसान येतले. राजेश्री शाहू महाराजांचे पुत्र राजाराम महाराज यांनी या मंदिराचो जीर्णोद्धार केलेलो होतो. देवीचो गाभारो ह्यो जांभ्या दगडात कोरलेलो असा. रांगणाई देवीच्या नावानच ह्या किल्ल्याचं नाव रांगणा असा ठेवण्यात इला होता. देवीच्या दर्शनात मन प्रसन्न होता आणि थकवो पण निघान जाता. रांगणाई देवीच्या बाजूक श्री हनुमंताचा मंदिर असा. छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रत्येक गडावर हनुमंताचा मंदिर या असताच. जर तुमका गडावर राहायचा असला तर वन विभागाने तुमच्यासाठी राहण्याची सोय इकडे केलेली असा. रांगणा किल्ल्यावर फिरताना एकटे जर फिरत असतात, जर तुम्ही सोलो ट्रिप जर केल्यात तर जरा सांभाळून, कारण ह्या किल्ल्यावर बिबटे, पट्टेरी वाघ आणि गवरेडे असत. त्यामुळे एकटे फिरताना जरा सांभाळून, स्वतःच्या रिक्सवर येऊ शकतात तुम्ही. जरा काळजी घेऊन या. सगळे प्राणी इकडे असत, कारण गडावर पाणी पण असा उपलब्ध, आणि वन्यजीव असल्यामुळे
भक्षक प्राणी पण इकडे असत, वाघ चित्ते बित्ते असे, आणि गवरेडे पण असत. त्या फिरताना जरा सांभाळून हवा, पूर्ण जंगल. आमका खालती गाईड भेटलेले, ते बोलले की ह्या गडावर अस्वला पण असत, त्यामुळे शक्यतो एकटे ह्या गडावर फिरा नकात. म्हणा हातात एक काठी तरी निदान एक बाळगा. बाकीचे सगळे काही गेलेत काय माहित नाही, असा सगळे चुकले. कारण मी पाठी होतं, मी आपलं हळूहळू व्हिडिओ काढत ये होतोय, त्या बाकीचे काही गेलेत काय माहित नाही. कुठचं तरी मंदिर आहे असं वाटतं, बघूया कुठचं मंदिर असं. ह्या एकतर मंदिर नाही असा, ही एकतर राजवाडो किंवा सदर असा. ह्या राजसभेचो 30x30 मीटरचो आवाको असा. इकडची एक मेन गोष्ट म्हणजे तुम्ही पण इकडे अनुभव घेऊ शकतात. जर तुम्ही इकडे जर हळू जरी बोललात तरी आवाज बऱ्यापैकी घुमता. अशा सेम टेक्निकचा वापर रायगडावर केलेला असा. जर तुम्ही जरा हळू जरी बोललात तरी महाराजांच्या सिंहासनाकडे आवाज जात होतो. आम्ही जर उभे असू ना तर सर एक तर राजवाडो असतो किंवा जे प्रधानमंत्री वगैरे होते त्यांचं काहीतरी वाडो असतो, असा पूर्ण बांधकाम असा वाड्याचा कसा. फक्त वरचा स्ट्रक्चर नाही असा, वरचा बांधकाम नाही, बाकी खालचं पायतो जो असा तो असा जसो अजून बघा. जर कोणाचो मोठो ग्रुप असा त्यांका ही विश्रांतीसाठी एक नंबर जागा असा. एवढं मोठं एरिया असा की ह्या जागेत 300 ते 400 माणसा आरामात राहू शकतात. की एक हॉल असा जर काहीतरी प्रोग्राम किंवा कार्यक्रम असत तेव्हाच्या काळातले. कारण एक पूर्ण असा ग्राउंड कसा असा आणि एक स्टेज कसा बांधलेला असा तुम्ही बघितलं असलं व्हिडिओमध्ये. त्यामुळे असं वाटतं की काहीतरी इकडे प्रोग्राम किंवा त्या काळातले जे काय मनोरंजन प्रोग्राम कार्यक्रम ठेवत असतील ते इकडे होत असतील अंदाजे, किंवा नसते सुद्धा, पण तसं बघून तरी असं वाटतं. प्रॉपर काय माहित नाही असा. ह्यो नजारा बघून तुमका कसा वाटला तर कमेंट मध्ये तुम्ही नक्की सांगा. ह्या पूर्णपणे दलदल असा, त्यामुळे ह्याच्यात चुकन पण उतरा नकात. इकडे महादेव मंदिराकडे जाऊ वाट होती या राजवाड्याकडनं, पण तो पूर्ण रस्तो पाण्यात मागलेला, जाऊ वाट नाही. त्यामुळे तुम्ही जिकडनं मग अशी इलेला आहेत तिकडनं सरळ एक रस्तो गेलो तो पण मंदिराकडे जाता, तिकडनं जावा. इकडनं पूर्ण चिखल असा, हो राजवाडा असा, आणि तिकडनं हो रोड जो गेलेलो तो सर्व महादेव मंदिराकडे आता. इकडनं जावा कारण तिकडनं पूर्ण पाणी दलदला, त्यामुळे अडकतल्यात. जर इल्यात तर ह्या रोडने जावा, बघून ठेवा राजवाडो आणि सर्व रस्तो गेलो होतो. ह्या तर तुमका पाणी दिसता तर तास दलदलीचा पाणी असा. जो तिकडनं रस्तो गेलो तो ह्योच रस्तो तिकडे येऊन जोडता. त्यामुळे तुम्ही ह्या सुरक्षित रस्त्यान महादेवाच्या मंदिराकडे जाऊ शकतात. तुम्ही सगळे रस्ते बघता सगळे भुलभुल्या टाईप असत, म्हणजे तुम्ही चुका शकतात. तर इकडे प्रत्येक रस्त्यावर एक खुणा केलेली लिहिलेला असत, तुमका खंय जायचं असता त्या तिकडे तुम्ही लक्ष देऊ शकतात. आणि तिकडे लक्ष देऊनच चला, कारण खूप असे वाटे आहेत जे तुमका खैसर पण घेऊन जाऊ शकतात. गडाच्या बाहेर तर नियोजन आहे, पण तुम्ही रस्ते चुकतल्यात. त्यामुळे जिकडे जे खुणा केलेले असतात ते खुणा बघून तुम्ही जाऊ शकतात. इकडनं तुम्ही चलत इलात ना की सरळ महादेव मंदिर भेटता. आता आपण पोचलेलोच महादेव मंदिराकडे, 2 मिनिटाच्या अंतर महादेव मंदिरा. तुम्ही पण आता दर्शन घ्या महादेवाचा. रांगणागडार पावला पावलार जंगल असा. गर्द सावलीत महादेवाचा सुंदर असा मंदिर रांगणागडावर असा. इंग्रजांनी काही प्रमाणात मंदिरांची तोडफोड केलेली दिसान येता. मंदिराचे काय अवशेष हैसर दिसान येत. ह्याच्याकडे बघून असं वाटतं की ही पहिली दीपमाळ होती. 2 शिवपिंडी असलेला या महादेवाचा मंदिर असा. गड तर आपण फिरतोच, तर म्हटलं आता जरा पोटा पाण्याचा काहीतरी बघूया. आता 12:30 वाजता जेवण करून घेतला, मग आता कधी पूर्ण होत आता जेवण करून नंतर पूर्ण गड फिरतलो असो. आणि इकडे वॉटरफॉल पण एक असो, तो नाव तो पण बरोबर दाखवला व्हिडिओ. मस्त वॉटरफॉल असा, जेवण पूर्ण तयारी करतो असो. एक बरा पाऊस नाही त्यामुळे बरा चूल पेटोको जरा उशीर आता. तुमका काय म्हणा गडार वारो पण भरपूर असा, आणि ह्या वातावरणात जेवची मजा काही वेगळीच असतली, तुमका माहितच असा. मस्त क्लायमेट झालेलो, एकदम मस्त क्लायमेट बघू शकता तुम्ही. 4 बाजून वॉटरफॉल असतात आणि मध्ये एक अशा जागेवर आम्ही जेवण करतो असो. भेटले राग भेटले. अंदर कसा वाटला गडार, चढा कसा वाटला. कुणाला हे सर जेवणाक फोडणी टाकूचो कांदो चिरता असा. पावसाळ्यात जर तुम्ही गडार येत असतात तर सुकी लाकडा हाडूक इसरा नकात. तुमका मी स्पॉट दाखवतो बघा, व्ह्यू बघा कसा असा तो एक नंबर. पाऊस कमी असल्यामुळे असं दिसतं. असा पाऊस जर असलेलो तर दिसलो नव्हतं.
तर तुम्ही पण बघा, मग दाखवतोय. आपल्या महाराष्ट्राची ऐतिहासिक संपत्ती म्हणजे आपले हे सर्व गड किल्ले. ते आपणच जपावय. त्यासाठी आपल्या कोकणच रवा दीव होया, शहर होता कामा नये. जबरदस्त जुगाड. आता मस्त घेऊया तर होय असं धरून ए मंगळाष्टका म्हणा मारे आदरला मा नवरा नवरीक बघा. वारा असल्या जुगाड जबरदस्त चालू हा. आग पेटणार ना, पण आम्ही जोक करून राहतलोच. इतके कष्ट घेतात सगळे जोक करू. इकडे एक वॉटरफॉल असा, तर तुम्ही मस्तपैकी न्हावू शकतात. आणि तुमचा व्हिडिओ जरा बारीक वाटलो, पण जर प्रत्यक्ष बघशात तर तो मोठो असा आणि न्हाव मस्तच असा वॉटरफॉल तो. तर तुम्ही जर जेवण वगैरे करत असाल तर जेवच्या आधी मस्तपैकी आंघोळ करून नंतर तुम्ही जेवू शकतात. तर तुम्हाला असं दाखवतो मी वॉटरफॉल जो रांगणागडावर असा. ह्यो रांगणागडावरचो सुंदर असो वॉटरफॉल असा. ह्यो दिसताना तुमका बारीक दिसता, पण प्रत्यक्ष ह्यो मोठो असा. जर तुमका ग्रुपने न्हावचा असात तर ही एक मस्त जागा असा. या वॉटरफॉलच्या समोर एक वाट गेलेली आहे, बघा समोरची वाट. तिकडे पण एक चांगला व्ह्यू हा, तुमका मी तो दाखवतोय. बघा जरा कसं व्ह्यू असा तो. प्रत्यक्ष जर तुम्ही गेला तर हे तुमका स्पॉट चांगले अजून बघू भेटतले. त्यामुळे ह्या व्हिडिओच्या माध्यमातून जर कोण बघत असतील तर तुम्ही ह्या रांगणागडावर नक्की व्हिजिट करा. एकदा येऊन जावा. आणि खास तर मान्सूनमध्ये द्या, पावसाळ्यातच द्या, तर तुम्हाला बघू चांगला वाटतला. तर चला तर बघा तो स्पॉटवर जाऊच्या आधी मी तुमका ह्या रांगणागडाची अजून एक ऐतिहासिक गोष्ट सांगतोय. छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा आग्र्यात असताना कैद झाले, तेव्हा आदिलशान ही संधी उठवण्याचा प्रयत्न केल्यान. त्यांनी या गडाक चारही बाजून घेरल्यान. तेव्हा पूर्ण स्वराज्याची जबाबदारी जिजामातांवर होती. स्वतः जिजाबाईंनी 15 ऑगस्ट 1666 साली रांगणागडावर हल्ला करून रांगणागड स्वराज्यात आणल्याने काही काळासाठी महाराणी ताराबाई ह्या किल्ल्यावर वास्तव्यास होते. जर तुमका ह्या पॉइंटकडे जायचा असा तर मी जर थांबलोय थैसरच थांबा. पुढे खूप मोठी घण असा. प्रत्येक गडावर गणेश मंदिरे असताच. तुम्ही कुठच्या गडावर जावा, गणेश मंदिर, हनुमान मंदिर हे असतातच. तसंच रांगणागडावर सुंदर असा गणपतीचा छोटासा मंदिर असा. त्या व्हिडिओच्या माध्यमातून बघू भेटला. तर बघा एकदम निसर्ग सानिध्यात बसलेला हा गणेश मंदिर असा. आणि जी पहिलीच हिरवळ इली असा मंदिरात, त्यामुळे तर अजून उठान दिसता. मंदिर दगडी असा आणि त्यावर इलेली हिरवळ, त्यामुळे तर दिसाक बरा वाटता. हा बघा, चला तर घेऊया दर्शन गणपतीचा. रांगणागडावर एका टोकाक श्री गणपतीचा मंदिर असा. ह्या गणपतीचा मंदिर प्राचीन आणि एक छोटासा असा सुंदर असा मंदिर असा. ह्या मंदिरांची स्थापना जेव्हा हे किल्ले मराठ्यांच्या ताब्यात होते तेव्हा केलेली असतली. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. रांगणागड ह्यो खराच एक स्वच्छ असो गड असा. तुम्ही पण तो स्वच्छ ठेवा. रांगणागडावर आमका 2 माकडा दिसली. जबरच माकडा असत, आपल्या ओळखीची होती माकडा, सेम दिसत होती. तुमका पण टाकायचं बघा. ह्या माकडांची जात कुठची असा ही तुमका जर माहित असा तर कमेंट मध्ये नक्की सांगा. ह्या धावपळीच्या जीवनात स्वतःसाठी टाइम काढून एक दिवस तरी रांगणागडावर नक्कीच ट्रेक करा. तुमका खराच बरं वाटतं. जेवण तयार झालं असा वास येता बरोबर जेवणाचो. नितेश करता जीव तोडून जेव दाखवता असं करतोय असा. करणार तर नाही काय, बाकीच्यांनी जो केला नितेश आपला दाखवता जोक करतोय असा. टोपाक धरून असा आपला बघा फोडी रवतात काय नाही ते रवले तर खाऊ गावतले. चिकन या मस्तपैकी तयार झालेला होता. तोंडाक तर एकदम पाणी सुटलाच होता. भावांसोबत बाहेर येऊन असा जेवण करून आणि असा जोग बसाक नशीबच लागता. ह्यो तुमका व्ह्यू ना 5 स्टार हॉटेलमध्ये भेटलो ना 7 स्टार. ह्यो तुमका आपल्या कोकणातच बघूक मिळतलो. मी पूर्ण व्हेज असल्यामुळे चिकन सोडलेलं आहे. तर तेवढ्यातच बाळूच्या ग्रुपने पुलाव आणलेलो. ते म्हणायला लागले खातल्यात, तर आम्ही काय खाऊक तयारच. दुपारी मस्तपैकी पेटपूजा केली आणि आता मी चाललो गड फिराक तुमका 2 ते 3 तास तरी लागतातच. त्यामुळे गड फिरताना आरामात फिरा. पूर्ण बघा, जुन्या काळातले अवशेष हाताळून बघा. ह्या तलाव खोल असा, त्यामुळे उगाच पोहता तलावाच्या मध्यभागी जाऊ नका. नमस्कार मंडळी, तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघितला असतो तर व्हिडिओ कसं वाटलं तर कमेंट मध्ये नक्की तुम्ही सांगा. आणि या माझ्या चॅनल असेच नवीन व्हिडिओ भेटतले तर जे कोण नवीन असतील त्याने चॅनल सबस्क्राईब करा आणि असं सपोर्ट करत राहा. धन्यवाद.